येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलेलं असतानाच कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागांमध्ये गेल्या 3 वर्षात झालेल्या विकास कामांमध्ये अपहार झाल्याचा संशय राष्ट्रवादीचे नेते आणि स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलाय। एकाच विकास कामांवर 2दा खर्च झाल्याचा आरोप करत या कामांच्या चौकशीसाठी त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करावं अशी मागणी करत या संबंधीचं पत्र त्यांनी पालिका आयुक्तांना दिल्यानं खळबळ उडाली आहे। राज्यातील सत्तातरणाचा केंद्रबिंदू असलेल्या ठाणे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर सर्वांचंच लक्ष लागलेलं असतं। याच जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना सातत्यानं कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केले जात आहेत। सत्तेत सामील झालेल्या अजित पवार गटाकडूनही आव्हाड यांच्यावर टीका केली जात आहे। तसंच अजित पवार गटानं कळवा आणि मुंब्रा भागावर लक्ष केंद्रित करत आव्हाड यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात हा परिसर येतो। आव्हाड आणि श्रीकांत शिंदे यांचं फारसं जमत नसून हे दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात शहाचं राजकारण करताना दिसून येतात। राज्यातील सत्ता बदलानंतर राज्य शासनानं दिलेल्या निधीतून ठाणे महापालिकेनं कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात विविध विकास कामं केली असून या कामांमध्ये अपहार झाल्याचा संशय आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्यानं खळबळ उडाली आहे। श्रेयवादाची लढाई ज्याला श्रेय घ्यायचं मुंब्र्यातल्या कामाचं त्याला घेऊ द्यावं। मुंब्र्याच्या जनतेला माहिती आहे काम करतं। चौपाटीचं काम आहे, चांगल्या पद्धतीचं काम केलेलं गेलेलं आहे। कधीपर्यंत ते 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9:05 जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक शृंगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। या राष्ट्रध्वज वंदन समारंभात शासकीय अधिकारी, कर्मचारी या नागरिकांनी राष्ट्रीय अथवा समारंभ पोशाखात समारंभ सुरू होण्याच्या 20 मिनिटे आधी कार्यक्रमस्थळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं। तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं कृपया कोणतीही बॅग सोबत आणू नये असं आवाहन जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी केलं आहे। या निमित्तानं शासकीय ध्वजारोहण हे जिल्हा, उपविभागीय, तालुका तसंच ग्रामपंचायत पातळीवर करण्यात यावं असे निर्देशही शासनानं दिले आहेत। ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ हा सर्व ठिकाणी एकाच वेळी म्हणजे सकाळी 9:05 होणार आहे। त्यामुळे सकाळी 8:35 पासून सकाळी 9:35 या कालावधीत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय कार्यक्रम आयोजित करू नये। जर एखाद्या संस्थेला अथवा कार्यालयाला ध्वजारोहण समारंभ करावायचा असेल तर तो त्यांनी सकाळी 8:35 पूर्वी किंवा सकाळी 9:35 या वेळेनंतर आयोजित करावा अशा सूचना जिल्हा प्रशासनानं दिल्या आहेत। ठाणे शहरातील बाळकुम नाक्यावर गुरुवारी रात्री घडलेल्या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केले। 4 इसमांनी एका ज्वेलरी दुकानावर बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलाय। हा धक्कादायक प्रकार घडला असताना दुकानदारानं धैर्यानं प्रसंगावधान दाखवलं आणि पोलिसांना तात्काळ माहिती दिली। घटनास्थळी वेगानं दाखल झालेल्या ठाणे पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलंय, मात्र उर्वरित 3 आरोपी फरार झालेत। दरोडेखोरांनी दुकानात शिरतात बंदुकीचा धाक दाखवून सोन्याचे दागिने आणि रोकड लुटण्याचा प्रयत्न केला, मात्र दुकानदाराच्या तत्परतेमुळे त्यांचा हा डाव फसला। पकडलेल्या आरोपीकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे। त्याच्या साहाय्यानं उर्वरित फरार आरोपींचा माग काढला जात आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपींचे पूर्वीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि या टोळीवर इतरही गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे। ठाणे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे। या घटनेनंतर बाळकुम नाक्यावरील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले।
पोलिसांनी स्थानिक व्यापारी संघटनांना विश्वासात घेत सुरक्षा उपाययोजनांवर चर्चा केली आहे. या घटनेच्या अनुषंगानं ठाणे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केले. दुकानांमध्ये सुरक्षा कॅमेरे आणि अन्य सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी पोलिसांची विशेष पथक कार्यरत असून ठाणे शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलिसांच्या जलद कारवाईमुळे एक आरोपी ताब्यात घेतला गेल्यानं नागरिकांनीही दिलासा व्यक्त केला असला तरी उर्वरित आरोपींच्या अटकेपर्यंत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले. पोलीस स्टेशन कापूरबावडीच्या हद्दीमध्ये आज रोजी 11:30 वाजता दर्शन ज्वेलर्स या दुकानात 4 इसमांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांनी त्यांच्याकडे जे अग्निशस्त्र होतं, फायरआर्म होतं, त्यातून फायर देखील केलेला आहे. त्या अनुषंगानं तेथील जमावाने किंवा आजूबाजूच्या दुकानातील परिसरातील लोकांनी एक संशयित इसम ताब्यात घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने कापूरबावडी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. एकंदरीत किती आरोपी होते? सीसीटीव्ही काय मिळाले का? सध्या प्राथमिक चौकशीमध्ये एकूण 4 आरोपी निष्पन्न होत आहेत. नेमका हा सगळा फायरिंगचा प्रकार कशासाठी केला असा? प्राथमिक चौकशीमध्ये हा दरोड्याचा प्रयत्न आहे. दरोडा टाकण्यासाठीच त्या उद्देशानेच हा प्रकार केल्याचं दिसून येतो. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 23 मे 2024 रोजी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना गुन्हे शाखा घटक 1 ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना शिताफीनं ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपी क्रमांक 1 मोईन आसिफ शेख वय वर्ष 29 आणि आरोपी क्रमांक 2 साहिल अब्दुल हमीद कुरेशी वय वर्ष 24 यांनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यानुसार दोघांना अटक करून त्यांच्याकडून 60,000 रुपये किमतीचे 4 मोबाईल फोन जप्त करण्यात आलेत. यातील 3 मोबाईल फोन घरफोडीच्या घटनेत चोरू केल्याचं आरोपींनी मान्य केले. तपासाच्या पुढील टप्प्यात अटक केलेल्या आरोपींनी चोरी केलेले सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन मुस्तकीम उर्फ गोल्डन चुन्नी खान याला दिलं असल्याचं उघड झालंय. पोलिसांनी मुस्तकीमला ताब्यात घेतलं असता त्याच्या घरातून 1,47,000 रुपये किमतीचे 2 सोन्याच्या अंगठ्या आणि 8 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. त्यामुळे त्याला देखील या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी मोईन शेख आणि साहिल कुरेशी यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आणखीन एका गुन्ह्याची कबुली दिली आहे, ज्यामध्ये BNS ॲक्ट 2023 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय. आत्तापर्यंत या तपासात 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 3.25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 12 विविध कंपन्यांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आलेत. पोलिसांनी या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू ठेवलाय आणि आणखीन काही चोरीचा माल हस्तगत होण्याची शक्यताही वर्तवली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा घटक 2 यांची टेक्निकल ॲनालिसिस आणि मोबाईलच्या मिसिंगबद्दल कारवाई चालू असताना अतिशय चांगली कामगिरी याच्यामध्ये युनिट 2चे सिनियर PI योगेश आव्हाड यांच्या टीमला माहिती मिळाली. त्यानुसार ACP शेखर बागडे साहेब आणि यांच्या मार्गदर्शनाखाली हे कामगिरी झालेली आहे. याच्यामध्ये जवळजवळ 30 मोबाईल हस्तगत झालेले आहेत. त्याच्यामध्ये हे जे 30 मोबाईल आहेत ते चोरीचे गुन्हे त्याच्यामध्ये दाखल आहेत. त्याच्यामधले गुन्हे आपल्याला ते मोबाईल मिळालेले आहेत. ह्याच्यामध्ये शांतीनगरचे जवळजवळ 5 गुन्हे उघडकीस आलेले आहेत मोबाईल चोरीचे. निजामपुराचा एक आहे, भिवंडी शहरचा एक आहे. असे एकूण 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्याच्यामध्ये बाकीही जे मिसिंग मोबाईल आहेत हे जवळजवळ 25 मोबाईल शोधण्यामध्ये युनिट 2ला याच्यामध्ये सक्सेस मिळालेला आहे. आणि याच्यामध्ये जो आरोपी आहे त्यालाही आपण अरेस्ट केलेला आहे. नावेद अन्सारी म्हणून हा आरोपी आहे. आणि याच्यामध्ये आणखीनही काही लोक इन्व्हॉल्व असण्याची शक्यता आहे आणि त्याचाही तपास चालू आहे. तर अतिशय चांगली कामगिरी युनिट 2 कडून करण्यात आलेली आहे. टोटल मिळून 30 चोरीचे मोबाईल आणि 25 मिसिंग मोबाईल असे कंपाऊंड मोबाईल हस्तगत युनिट 2ने केलेले आहेत. त्याची जवळपास किंमत 9,65,000 अशी आहे.
ठाणे जिल्ह्यातील गुन्हे शाखा घटक 3 कडून 6 ऑगस्ट रोजी मोठी कारवाई करत 12,62,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ चरस जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस हवालदार प्रशांत वानखडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. डोंबिवली पूर्व रेल्वे स्टेशनजवळ स्कायवॉक खालील कॅनरा बँकेसमोर एक इसम चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून इसम जुनेद शिबली अली वय वर्ष 30 याला ताब्यात घेतलं असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. पोलिसांनी घेतलेल्या जुनेदच्या झडतीत त्याच्या बॅगेतून 1 किलो 18 ग्रॅम चरस आणि 2 मोबाईल फोन सापडलेत. त्यावरून डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी गुन्हे शाखा घटक 3 कडे वर्ग करण्यात आला आहे. अटक आरोपी जुनेदनं चौकशीत त्याच्याकडे सापडलेला चरस हा पदार्थ बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील रक्सोल येथील बबलूभाईकडून विक्रीसाठी आणला असल्याचं सांगितले. तर पुढील तपासादरम्यान जुनेदनं त्याच्या मुंब्रा येथील मित्राच्या खोलीत अजून चरस असल्याची माहिती दिली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकानं तेथे जाऊन 1 किलो 23 ग्रॅम चरसही जप्त केलाय. आरोपीनं आणखीन कबुली दिली आहे की 1 किलो चरस सैराट उर्फ राहुल अण्णा गृहिले या व्यक्तीला विक्रीसाठी दिला आहे. या प्रकरणात एकूण 2 किलो 41 ग्रॅम चरस ज्याची बाजारात किंमत 12,48,000 रुपये असल्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू ठेवला असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.